नमस्कार, मी मनाली. बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज सकाळपासून ज्या बातमीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली ती म्हणजे हैदराबाद एन्काउंटरची. आजपर्यंत अनेक एन्काउंटर झालेत, पण या एन्काउंटरबाबत टोकाच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण हा एन्काउंटर होता दिशाचा बलात्कार करणाऱ्या आरोपींचा. गेले जवळपास 10 दिवस तेलंगणा बलात्काराच्या पाशवी घटनेनं अख्खा देश हादरून गेलाय. एका बाजूला दिल्लीमधल्या निर्भयाच्या आरोपींना 7 वर्षांनंतर देखील शिक्षा झालेली नाही, याचा संताप आहे. त्यात हैदराबादच्या घटनेनं सगळ्यांनाच सुन्न केलं आणि त्यामुळे आरोपींना तातडीनं शिक्षा देण्याची मागणी जोर धरत होती. दरम्यान आज भल्या पहाटे बलात्कार आणि हत्याकांडातील नराधमांचं एन्काउंटर केल्याची बातमी धडकली आणि या बातमीनंतर 2 भिन्न प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतायत. बहुसंख्य लोक पोलिसांच्या कृतीचं समर्थन करतायत. फटाके फोडून, पेढे वाटून आनंद व्यक्त करत पोलिसांचं अभिनंदन करतायत. तर दुसऱ्या बाजूला हा तर झुंडबळीच म्हणत पोलिसांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय आणि त्यामुळेच प्रश्न निर्माण होतोय की खरंच दिशाला न्याय मिळालाय का? आणि यावरच आज आपण बेधडक या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमधून न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर नाशिकहून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग, पुण्याहून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आणि औरंगाबादहून सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आणि त्यांच्यासोबत तिथले काही नागरिकही आहेत, ते सुद्धा त्यांचं मत काय आहे हे व्यक्त करणार आहेत. आणि शिवाय अभिनेत्री नेहा शितोळे पुण्याहून आपल्यासोबत आहे आणि युवा प्रतिनिधी पूजा मोरे यांचं सुद्धा आपण मत जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत स्टुडिओमधनं युवा प्रतिनिधी गौरी गोडबोले, त्याचबरोबर युवा प्रतिनिधी शिवानी आडकर, प्रियांका वाणी या तिघी देखील असणार आहेत. यांचं सुद्धा आपल्याला एक युवा म्हणून समाजात वावरताना, दररोज बाहेर पडताना त्यांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्याचा आपण या कार्यक्रमामधनं प्रयत्न करणार आहोत. आणि शिवाय आपल्यासोबत असणार आहे ते म्हणजे कोपर्डी हत्याकांडामधल्या त्या पीडितेची आई सुद्धा असणार आहे. आज या सगळ्या घटनेनंतर त्यांना काय वाटतंय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण आपण सुरुवात करूयात. मी सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सरांकडे जाते. सर, आपण पाहतोय आज दिवसभर खरं तर हैदराबाद हत्येच्या घटनेनं देश सुन्न झाला, सगळ्यांना हादरून सोडलं. पण हे सगळं झाल्यानंतर खरंच दिशाला न्याय मिळाला का, हाच प्रश्न मनात भेडसावतो. नाही, ज्या पद्धतीने आपण पाहतोय महिलांवर, मुलींवर अत्याचार होण्याच्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने वाढ होताना गेल्या काही दिवसांमध्ये दिसते. एक साधारणतः जसजसं नवं तंत्रज्ञान, नवं ज्ञान आपल्याकडे यायला लागलं, त्यानंतरच्या काळात असं वाटत होतं की स्त्रिया समर्थ झालेल्या आहेत, त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करायला लागलेल्या आहेत, त्या पुरुषांच्या बरोबरीने घरं सांभाळायला लागलेल्या आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर स्त्री सबळ होत असताना, जिला अबला म्हणून आजपर्यंत बाजूला ठेवलेली होती, ती सबळ होत असताना ती सक्रियपणे समाजात वावरायला लागली. आणि त्यानंतरच्या काळामध्ये जे पारंपरिक बुरसडलेल्या विचारसरणीचे जे लोक होते, त्यांनी कधी कपड्यांचं निमित्त करून, कधी तिच्या असमर्थतेचं विषय मांडून तिला या सगळ्या स्पर्धेपासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या याच्यातून जी एक मानवी विकृती निर्माण झाली, ती विकृती फक्त बलात्कारामध्येच प्रतीत होताना दिसत नाही, तर जिथे जिथे स्त्रिया पुढे जातात, त्या स्त्रियांना रोखण्यासाठीची जी वृत्ती असते, ती वृत्ती या विकृतीचं स्वरूप आहे असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे आज संपूर्ण जग बदलत आहे आणि जगामधलं स्त्रियांचं जे स्थान आहे ते स्थान बदलत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतासारख्या देशामध्ये जिथे एकीकडे स्त्रियांना देवी मानणारा समाज होता आणि तिकडे आता दुसरीकडे मुलींवर अत्यंत वाईट पद्धतीने अन्याय अत्याचार करणारे आपण बघितलेले आहेत. आज सकाळी मला कैलाश सत्यार्थी यांनी जे ट्विट केलं ते मला जास्त भावलं. नोबेल पुरस्कार विजेते सत्यार्थी जेव्हा म्हणतात की या देशामध्ये जेव्हा सीतेवर अन्याय झाला, जेव्हा द्रौपदीवर अन्याय झाला, तेव्हा युद्ध झालेली आहेत आणि आता मात्र आम्ही या सगळ्या याच्यामध्ये गप्प बसलेले असतो, निमूटपणे स्त्रियांवरचे अत्याचार पाहताना लोक दिसतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी घटना आजची घडलेली आहे, बलात्कार करणाऱ्यांना योग्य न्याय दिला गेला असं जे लोक बोलत आहेत, ती लोकांची भावना, ती लोकभावना आपल्याला योग्य वाटते. परंतु दुसरीकडे जेव्हा मेनका गांधी किंवा कायद्याचं काम करणारे लोक सांगतायत की कायद्यानुसार हे व्हायला पाहिजे, त्यामुळे
मला स्वतःला असं वाटतं म्हणाली की या दोन्हीचा जो सुवर्ण मध्य आहे एक तो तो आपण साधला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत आपण निर्भया प्रकरण बघितलं, आपण कोपर्डीचं प्रकरण बघितलं, या सगळ्या याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट जास्तीत जास्त सक्रिय झाले पाहिजेत आणि तर खऱ्या अर्थाने न्याय अधिक वेगाने मिळेल. त्यामुळे आज जी घटना झालेली आहे या काही तात्कालिक किंवा अपवादात्मक घटना आहेत, परंतु या घटनेने देशामध्ये जी एक जागृती निर्माण झालेली आहे या जागृतीचा फायदा प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला मिळो, एवढीच एक अपेक्षा आहे या